आदित्य रानूबाईची कहाणी. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा अनावयास रानात जात होता. तिथं नागकन्या व देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, काय वसावसता? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदितवारी मोन्या मुकाटाने उठावे, सचिल स्नान करावे, अग्नोदक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशागंधाचा धूप, गूळ, खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमीस संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड तूप, मेहून जेवू घालावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वशांचा उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्न करून दिली. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्यांच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिनेही बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरणीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलीचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली. राजा मुलखावरून निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासींनी जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे आणि तळ्याच्या पाळीला जाऊन उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन आल्या, नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा फोकरला, होन मोरांनी भरल्या, जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिलं, कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाहू माखू घातलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोकरून होन मोरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईस सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन नाहू माखू घातलं. नारळ पोकरून होन मोरांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग मावशीने दिले पण दैवाने ते सर्व बुडवले. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं नाहू माखू घातलं, जेऊ खाऊ घातलं, दह्याची शिदोरी होन मोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारले, मावशीने काय दिलं? आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली. नाहू माखू घातलं, पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारले,
याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आलं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला एवढं वैभव कुठले? बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. पाहतो तो राजा बोलावू आला. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकांना बहिणीने आहेर केला. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतलं. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिठारे, डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मूळविका जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडाची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तू मला सांगा. तुला रे वसा कशाला उचशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतले. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलविले आणि म्हटले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली, 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली, ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीनं त्या वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मुक्कामास गेली. तिथं तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध काय. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एक म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता. एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते. बरे येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती बाई म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मुक्कामास गेली. तिथं पण पहिल्यासारखेच केलं. कोणी उपाशी तापाशी काही नाही. कानाडोळा, मांसाचा गोळा, त्याला हात नाही, पाय नाही. एक असा मनुष्य रस्त्यावर पडला होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालता होता. तो उताना केला. 6 मोती होती. त्यातली 3 घेतली व 3 त्याच्या बिंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीनं त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. षडकर पक्वान्ने केली. जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. त्याचा पहिला घासात केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विचारले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मण, मूळविक्या, म्हातारी इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.